मित्रांनो नमस्कार. ॲज युजल मला वाटते की तुम्ही वही आणि पेन घेऊन बसला असाल. खेड्यातल्या कुठल्या घरामध्ये, कुठल्या गावामध्ये, कुठल्या लायब्ररीमध्ये बसला असाल तर मित्रांनो मी सतत या गोष्टीचा उल्लेख करायला विसरणार नाही, कारण शिकण्याची पद्धत थोडी आपली बदलायला हवी. इंग्रजीच्या बाबतीत बघण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन बदलायला हवा. प्रॅक्टिकल ज्या वेळेला आपल्याला इंग्रजी यायला चालू होईल आणि हे प्रॅक्टिकल इंग्लिश आपल्याला जे कळतं ते न्यूजपेपरमधून कळतं. त्यामध्ये वापरले जाणारे शब्द, त्यामधल्या येणाऱ्या इडम्स, फ्रेजेस, या सगळ्याच गोष्टी मित्रांनो कुठं ना कुठंतरी परीक्षेला तुम्हाला रिफ्लेक्ट होताना दिसतात. आणि आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये हा दोष राहिल्यामुळं आपण या विषयाची भीती प्रचंड बाळगतो, कारण अशा पद्धतीचं शिक्षण हे आपल्याला खेड्यापाड्यांमध्ये, गावामध्ये मिळालेलं नसतं. या मुद्द्याशी जर मित्रांनो तुम्ही सहमत असाल तर एक लाईक जरूर करा. याचं कारण असं आहे की या सगळ्या मुद्द्यांना अनुसरून आणि या सगळ्या मुद्द्यांवर उपाय म्हणून आपण शोधलेला आहे न्यूजपेपर रीडिंग. आणि त्या न्यूजपेपरच्या रीडिंगमधून वेगवेगळे येणारे शब्द, वाक्याच्या रचना, त्याच्यामधल्या फ्रेजेस, इडम, प्रेपोजिशन्स आणि मग येणारे शब्द, या सगळ्याच गोष्टींची चर्चा आपण करत जाणार आहोत. आणि ही चर्चा 100% मित्रांनो दररोज यासाठी तुम्ही 20 मिनिट माझ्यासाठी देणार आहात. आणि दररोज तुम्ही माझ्यासोबत राहणार आहात. एक वही, एक पेन आणि एकांत घेऊन जर या सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकत गेलात तर कित्येक नवीन गोष्टी, नवीन शब्द तुम्हाला ऐकायला भेटतील की जे आपण कधीही वापरलेले नसतात. अशा शब्दांसाठी आपले डोळे सरावतील आणि वाचनाचा सराव आपोआप तुम्हाला होताना दिसेल, कारण वाचन संस्कृती आपली लुप्त होत चाललेली आहे. इंग्रजीत काही वाचलं का असं जर मी तुम्हाला विचारलं तर कित्येक महिन्यांमध्ये तुम्ही काहीही वाचलेलं नसतं. फक्त आपण PYQ बघत असतो, पण बाकीच्या गोष्टींची चर्चा मात्र कधीही होत नसते. मित्रांनो, या सगळ्यावर उपाय म्हणून आपण दररोज 15 ते 20 मिनिट तुम्ही माझ्यासोबत राहणार आहात. सोबत असणारा एक वही, एक पेन आणि तुमचा एकांत. कळतं का? तर मित्रांनो सुरू करूया आजच्या सेशनला. काय सेशन आहे बघा, एक बातमी आहे मित्रांनो, टेररिस्टच्या संदर्भातली बातमी आहे. ओके, जे की जम्मू आणि काश्मीरमधून आहे. टेररिस्ट्स बिहाइंड कौठा डेथ्स. मित्रांनो हा शब्द जर तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात काय येते बघा, डेथ्स. वास्तविकता या शब्दाकडे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात यायला पाहिजे या ठिकाणी यस लागलेलं आहे. वास्तविकता हे आहे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन, पण ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन असून सुद्धा मित्रांनो या ठिकाणी यस लागलेला आहे. डेथ हे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनचं प्लुरल होत नाही, पण काही केसेसमध्ये अशा पद्धतीनं डेथ्स होऊ शकतं. ज्या वेळेला अनेक जणांचे मृत्यू होतात त्यावेळेला तिथं डेथ्स असा शब्द वापरला जातो बघा, टेररिस्ट. ओके, बिहाइंड कौठा डेथ्स म्हणजे जे काय डेथ्स झालेले आहेत, जे काय मृत्यू झालेले आहेत, त्या मृत्यूच्या पाठीमागे हे टेररिस्ट्स आहेत असा त्याचा अर्थ आहे. ओके, मिनिस्टर ऑफ स्टेट. ओके, MOS हा शब्द लक्षात ठेवा. असे शब्द मित्रांनो विचारले जातात की जे आपल्याला येणं अपेक्षित आहे. मग हे जर कळालं असेल तर पुढं बघा, पुढं कशा पद्धतीनं या ठिकाणी वाक्य घेतलं आहे. MOS. ओके, मिनिस्टर ऑफ स्टेट. पोलीस अवेट ऑटोप्सी रिपोर्ट. ओके, हा प्रकार काय आहे, हा शब्द काय आहे हे कळणं गरजेची गोष्ट आहे. ओके, शवविच्छेदन जे असतं त्याला म्हटलं जातं मित्रांनो ऑटोप्सी. हा शब्द कायम परीक्षेला कुठं ना कुठंतरी आलेला आहे. कानावर शब्द मुद्दाम टाका लागलो आहे. या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या. अवेट हा शब्दसुद्धा तुम्ही कधी बघितला नसेल. वेट हा शब्द तुम्हाला माहीत आहे, पण अवेट म्हणजे याचा अर्थ आहे मित्रांनो वाट पाहणे. अशाच अर्थानं ते वापरलं जातं. पुढील गोष्टीची वाट पाहणे अशा अर्थानं ते येतं. वेट या शब्दाचा अर्थ आहे वाट पाहणे, पण अवेटिंग म्हणजे पुढे घडणारी घटना त्याच्या संदर्भात वाट पाहणे. यासाठी मित्रांनो हे अवेट वापरलं जातं आणि त्याचे आपल्याला सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्मसुद्धा माहीत पाहिजेत. अवेट, अवेटेड. काय आहे? अवेटेड, अवेटेड. हे अशा पद्धतीनं मित्रांनो सेकंड आणि थर्ड फॉर्म तुम्हाला तयार होताना दिसतील की जे आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. म्हणजे वाक्य बघितलं, वाक्यात आपल्याला डेथ्स या शब्दाविषयी कळालं, ऑटोप्सी हा शब्द कळाला, टेररिस्ट बिहाइंड कौठा डेथ्स, मिनिस्टर ऑफ स्टेट, पोलीस अवेट ऑटोप्सी रिपोर्ट. म्हणजे अशा पद्धतीनं ज्यावेळा मित्रांनो आपण बघत जाऊ त्यावेळा मी म्हणेन खऱ्या अर्थानं आपल्याला शिकण्यातली गंमत कळायला चालू होईल. पुढं बातमी काय दिले बघा, इथं हे चित्र दिलेलं आहे. युनियन मिनिस्टर ऑफ स्टेट जितेंद्र सिंग यांचे हे चित्र दिलं आहे आणि या ठिकाणी मित्रांनो ही बातमी अशा पद्धतीने दिलेली आहे. ही बातमी आपण रेफर करणार आहोत. ओके, ही बातमी थोडीशी मी मोठी करून घेतो म्हणजे तुम्हालाही कळायला सोपं जाईल. यस, या ठिकाणी जर बातमी जर बघितली तर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने ही बातमी या ठिकाणी आपल्याला दिसते. यस, वाक्य बघा कसे आहेत.
ओके, अ डे आफ्टर द बॉडीज ऑफ 3 सिव्हिलियन्स, म्हणजे सिव्हिलियन्स याचा अर्थ मित्रांनो बऱ्याच लोकांना माहिती असेल तरीसुद्धा सांगतो. सिव्हिलियन्सचा अर्थ आहे नागरिक. सिव्हिलियन्स या शब्दाचा अर्थ आपण काढू शकतो तो म्हणजे नागरिक. ही गोष्ट लक्षात घ्या. सिव्हिलियन्सचा अर्थ आहे मित्रांनो नागरिक, म्हणजे ही गोष्ट लक्षात घ्या. बऱ्याच वेळा आपल्याला हे शब्द माहिती नसतात. याचा अर्थ आहे नागरिक. नागरिक. ओके, 3 सिव्हिलियन्स. ओके, बॉडीज ऑफ 3 सिव्हिलियन्स इन्क्लुडिंग अ मायनर. आता हा शब्द बघा, हा शब्द मायनर, हा शब्द ज्याचं वय कमी आहे, ओके, त्याला म्हटलं जातं मायनर. ओके, जो 18 वर्षाच्या खाली आहे किंवा 21 वर्षाच्या खाली आहे त्याच्यासाठी हे नाव हे संबोधलं जातं मायनर, त्याला म्हटलं जातं. इन्क्लुडिंग अ मायनर वेअर रिकवर्ड फ्रॉम अ रिव्हर फ्लोईंग थ्रू द इंचू फॉरेस्ट इन मलार एरिया ऑफ जम्मूज कौठा डिस्ट्रिक्ट. म्हणजे या गोष्टी लक्षात येऊ. वर का आलं, कारण वर येण्यापाठीमागचं कारण असं 3 बॉडीज आहेत. ओके, अ डे आफ्टर द बॉडीज ऑफ 3 सिव्हिलियन्स इन्क्लुडिंग. ओके, म्हणजे 3 सिव्हिलियन्स हा याचा करता येईल. त्यामुळे या ठिकाणी वर जे आलेलं आहे त्याच्यासाठी आला. रिकवर्ड फ्रॉम, म्हणजे रिकवर म्हणजे सापडणे, मिळवणे अशा अर्थानं ते येतं. कालच्याही सेशनमध्ये हा शब्द आपण बघितला होता. रिकवर्ड हा शब्द आपण बघितला होता. राईट, रिकवर्ड फ्रॉम द रिव्हर फ्लोईंग थ्रू द इंचू फॉरेस्ट. ओके, फॉरेस्टचं नाव आहे जम्मू आणि काश्मीरमधल्या इन मलार एरिया, जम्मूज कौठा डिस्ट्रिक्ट. हे लक्षात घ्या, जम्मूज. ओके, जेनेटिव्ह केसचा वापर या ठिकाणी केलेला आहे. अपॉस्ट्रॉफी एस तुम्हाला दिसतंय. जम्मूज कौठा डिस्ट्रिक्ट युनियन मिनिस्टर ऑफ स्टेट जयचंद्र सिंग ऑन संडे क्लेम्ड. आता क्लेम हा शब्द मित्रांनो आपल्याला अपेक्षित आहे. दावा करणे, एखाद्या गोष्टीचा दावा ज्यावेळा केला जातो त्यावेळेला इथं म्हटलं जातं क्लेम. ओके, हे क्लेम असा शब्द आहे. ऑन संडे सांगितलं होतं, दिवसाच्या तारखेच्या पाठीमागं ऑन वापरलं जातं. या ठिकाणी ऑन संडे क्लेम्ड दे वर किल्ड बाय टेररिस्ट, म्हणजे ती जी माणसं आहेत हे सिव्हिलियन्स जे आहेत ते टेररिस्ट. आणि इथं बघा वर किल्ड, या ठिकाणी वर किल्डचा वापर सुंदर पद्धतीनं केलेला आहे. पॅसिव्हची रचना आहे. वर किल्ड बाय टेररिस्ट ॲज अ पार्ट ऑफ कन्स्पायरसी. व्हॉट इज मिनिंग ऑफ कन्स्पायरसी? कन्स्पायरसी याचा अर्थ आहे मित्रांनो कट. लक्षात ठेवा, कितीतरी नवीन शब्द तुम्हाला कळायला चालू होतील. कन्स्पायरसी याचा अर्थ आहे कट. ओके, ॲज अ पार्ट ऑफ कन्स्पायरसी टू विटिएट. विटिएट म्हणजे काय? खराब करणे. तिथली जी पीस आहे, शांतता जी आहे, ती शांतता खराब करण्याकरता मित्रांनो ती हत्या करण्यात आलेली आहे. म्हणजे याच्यातून आपल्याला नवीन शब्द कळाला. विटिएट याचा अर्थ आहे मित्रांनो खराब करणे. यस, खराब करणे. यस, खराब करणे. विटिएट पीस इन द एरिया. वाक्य बघा किती लांबलचक वाक्य घेतलेलं आहे. वाक्य चालू झालं ते अ डे पासून चालू झालं ते मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला वाक्य संपलेलं दिसतं. अशी लांबलचक पल्लेदार वाक्य आपल्याला बनवता येणं हे राज्यसेवेला ज्यावेळा आपण ड्राफ्टिंग करतो त्यावेळा ते जमायला लागतं. वाक्याची रचना बघा, परत एक वेळा वाक्य वाचून दाखवतो. अ डे आफ्टर द बॉडीज ऑफ 3 सिव्हिलियन्स इन्क्लुडिंग अ मायनर वेअर रिकवर्ड फ्रॉम द रिव्हर फ्लोईंग थ्रू द इंचू फॉरेस्ट इन मलार एरिया ऑफ जम्मूज कौठा डिस्ट्रिक्ट युनियन मिनिस्टर ऑफ स्टेट जयचंद्र सिंग ऑन संडे क्लेम्ड दे वर killed by terrorists as a part of conspiracy to vitiate peace in the area. म्हणजे अशा पद्धतीनं वाचत ज्यावेळा जाऊ त्यावेळा वाक्याच्या रचना आपल्याला कळतील. विटिएट हा शब्द कळाला, सिव्हिलियन्स हा शब्द कळाला. म्हणजे वाक्य बघत असताना मित्रांनो अशी वाक्य तुम्ही ज्यावेळा बघता त्यावेळेला मी म्हणेन खऱ्या अर्थानं आपल्याला कळायला चालू झालं. वाक्याकडे बघा, तुमचं तुम्हाला लक्षात येईल की कशी ही वाक्य बनतात आणि कशा पद्धतीनं आपण शिकू शकतो. पुढं काय म्हटलंय बघा, पुढची वाक्य जर विचारात घेतली तर तुमच्या लक्षात येईल. यस, J&K Lieutenant Governor Manoj Singh said he had ordered a thorough probe into the brutal killing. आता हा शब्द आपल्याला माहिती पाहिजे, थोरो. ओके, पूर्णपणे. ओके, अगदी डिटेल अशा अर्थानं हा थोरो हा शब्द वापरला जातो. पूर्णपणे. प्रोब, प्रोबचा अर्थ तर तुम्हाला माहिती असावा, कदाचित माहिती नसेल तर त्याचा अर्थ मित्रांनो आहे चौकशी करणे. काय करणे? चौकशी करणे असा त्याचा अर्थ होते. ओके, इन्व्हेस्टिगेशन ज्याला म्हणतात तो हा शब्द आहे मित्रांनो. प्रोब हा शब्द आहे. थोरो प्रोब म्हणजे पूर्ण चौकशी, खोलात जाऊन चौकशी, त्याला म्हटलं जातं मित्रांनो थोरो प्रोब. इन टू, आणि हे प्रिपोजिशन कायम लक्षात ठेवा. प्रोबला इन टू लागतं हे कायम लक्षात ठेवा. म्हणजे बारीक सारीक गोष्टी आपण बघायला लागलो. असेच प्रश्नपत्रिकेत तुम्हाला प्रश्न दिसतील. प्रिपोजिशनचे प्रश्न मित्रांनो हमखास चुकतात. प्रोब इन टू चौकशी करणे. प्रोब इन टू द ब्रुटल. ब्रुटलचा अर्थ होतो अमानवीय. बघा, अगदी क्रूर जी गोष्ट असते
तिला म्हटलं जातं मित्रांनो अमानवीय, ब्रुटल किलिंग. ओके, जे काय ब्रुटल किलिंग झालेलं आहे, किलिंग्स, हे बघा किलिंग्स म्हणजे हत्या. जसं डेथ्सला यश लागलं तसंच या पद्धतीनं किलिंग याला यश लागलेलं आहे. किलिंग्स ही हत्या आहे. म्हणजे किती सुंदर, या यशकडं लक्ष द्या, त्या डेथ्समधल्या यशकडं लक्ष द्या. ही जी नजर आहे, मी पुन्हा सांगतो, ही जी नजर तुम्हाला फक्त न्यूजपेपर देऊ शकतो. आणि प्रत्येक शब्दाचं असणारं विघटीकरण ते आपण बघत चाललो आहे. शब्द कसे बनतात ते सुद्धा मी तुम्हाला सांगायला लागलो आहे. म्हणजे वाक्य तुम्हाला कळायला लागले आहेत. JNK लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिंग सेड द हॅड ऑर्डर्ड अ थोरो प्रोब इन टू द ब्रुटल किलिंग्स. म्हणजे हे वाक्य तुमच्या लक्षात आलं असावं. प्रोबमध्ये चौकशी करणे. ओके, लेफ्टनंटचं स्पेलिंग परीक्षेला बऱ्याच वेळा विचारले, हे आपल्याला माहिती पाहिजे. लेफ्टनंटचं स्पेलिंग बघा, LIEUTENANT, दॅट इज लेफ्टनंट. म्हणजे हे स्पेलिंगसुद्धा लक्षात घ्या. जाणीवपूर्वक या गोष्टी तुम्हाला मित्रांनो का दाखवतोय, कारण अशा पद्धतीच्या चुका होता कामा नयेत. ही बाजू लक्षात घ्या. पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसतंय पोलीस हॅव. मित्रांनो कायम ही गोष्ट लक्षात ठेवा, पोलीस हा शब्द कायमच प्लुरल मानला जातो. त्यामुळे या ठिकाणी हॅव आलेला आहे बघा. बऱ्याच वेळा सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटमध्ये ज्यावेळा आपण शिकतो त्यावेळेला लक्षात येतं की पोलीस हा शब्द कायम प्लुरल आहे. पोलीस हॅव नॉट रिलीज्ड ॲन ऑफिशियल स्टेटमेंट ऑन द कॉज ऑफ द डेथ्स सो फार. सो फारचा अर्थ आहे आत्तापर्यंत. पोलिसांनी अजूनपर्यंत त्या संदर्भातलं कोणतंही कारण रिलीज केलेलं नाही, असा त्याचा अर्थ आहे. पोलीस हॅव नॉट रिलीज्ड ॲन ऑफिशियल स्टेटमेंट. ओके, ऑफिशियली अजूनही कोणतीही तशा पद्धतीची स्टेटमेंट दिलं गेलेलं नाही पोलिसांकडून सो फार, आत्तापर्यंत. ह्या बऱ्याचशा लहान लहान गोष्टी मित्रांनो आपल्याला माहिती नसतात. सो फारचा अर्थ आहे आत्तापर्यंत. व्हाईल, दुसरं बघा, व्हाईल द बॉडीज हॅव बीन सेंट फॉर पोस्टमॉर्टम. हॅव बीन सेंट. आता या ठिकाणी बघा, हे हॅव बीन सेंट आहे मित्रांनो. ही जी रचना आहे, ही रचना आहे मित्रांनो पॅसिवची रचना आहे. ही गोष्ट कळाली पाहिजे. म्हणजे या रचनेकडे लक्ष द्या. व्हाईल द बॉडीज हॅव बीन सेंट. बॉडीज हा शब्द या ठिकाणी मित्रांनो आपल्याला ऑब्जेक्ट म्हणून काम करताना दिसतो. आणि हॅव बीन सेंट इज द पॅसिव्ह ऑफ प्रेझेंट परफेक्ट टेन्स. हॅव अँड बीन इज देअर अँड सेंट इज देअर. बॉडी इज वर्किंग ॲज अ ऑब्जेक्ट ओव्हर हिअर फॉर द पोस्टमॉर्टम. म्हणजे अशा पद्धतीची वाक्य बघत असताना गाळलेल्या जागा भराचे जरी प्रश्न आले तरीसुद्धा ते सुटणं मित्रांनो अगदी सोपं जाईल जर अशा शब्दांकडे आपण जाणीवपूर्वक बघितलं तरच ते शक्य होणार आहे. राईट. ओके, दुसरं म्हटलं पोलीस सोर्सेस सेड प्रिलिमिनरी फाइंडिंग्स. प्रिलिमिनरी म्हणजे प्राथमिक. प्रिलिमिनरी याचा अर्थ आहे प्राथमिक फाइंडिंग जे आहेत. शोड नो सायन्स ऑफ बुलेट इंजुरीज. म्हणजे त्यांच्यावर कोणत्याही बुलेट इंजुरीज झालेल्या नाहीत. टेररिस्टनी त्यांना गोळ्या घालून मारलेलं नाही. बुलेट इंजुरीज त्यांच्यावर दिसत नाही. अ सिनियर पोलीस ऑफिसर हू डिड नॉट वॉन्ट टू बी नेम्ड सेड द टीम ऑफ इंडियन एक्सप्रेस. मित्रांनो अशा पद्धतीची बातमी आहे. सिनियर ऑफिसरने ही बातमी इंडियन एक्सप्रेसला दिलेली आहे. म्हणजे बातमी ज्यावेळा मित्रांनो आपण बघत जातो, बातम्यांकडं ज्यावेळा मित्रांनो आपण बघत जातो त्यावेळा कित्येक नवीन गोष्टी आपल्याला कळायला चालू होतात. नवीन शब्द कळतात. नवीन शब्द कळतात. ऑटोप्सी, डेथ्स हा शब्द बघितला. अवेट हा शब्द बघितला. ओके, मिनिस्टर ऑफ सेट्स हे अशा पद्धतीनं लिहिलं जातं हे बघितलं. मित्रांनो अशी चर्चा आवडत असेल तर हा सेशन पुढे फॉरवर्ड करा. विद्यार्थ्यांशी चर्चा करा. घरात जिथं कुठं असाल, लायब्ररीत जिथं कुठं असाल त्या ठिकाणी हे सेशन्स तुम्ही बघत चला. आणि दररोज एक डायरी घाला जेणेकरून अशा शब्दांची चर्चा आपण कायम कंटिन्यू करत राहू. थँक्यू व्हेरी मच.